कल्याण उत्पन्न बाजार समितीचा सर्वाधिक संचालक निवडणूक आहे। यात व्यापारी एकता परिवर्तन पॅनल कृषी उत्पन्न बाजार समिती हे रिंगणात उतरलेले आहे। सुरुवातीपासून आजपर्यंत बाजार समितीने खूप चढ उतार बघितला आहे। अनेक अधिकारी यावर कार्यरत होते, सभापती असो सदस्य पण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय या बाजार समितीला भेटलेला नाही। आमच्या पॅनलच्या माध्यमातून नेहमी या विषयांवरती हात टाकत असतो, पण यावेळी चांगलाच एक संधी भेटलेली आहे। लोकांनी या संधीचा सोना करावा आणि खऱ्या अर्थाने बाजार समितीला न्याय भेटेल। तुमचा पॅनल नेहमी सतत या समितीमध्ये लोकांचे काम करत आहे। विलास पाटील यांनी सांगितले की व्यापारी लोकांना काही प्रकारचे सुविधा भेटत नाही। रस्ते, गटार, नाले, पिण्याचे पाणी इत्यादीवरती कोणी लक्ष देत नाही। आम्ही सर्व यावर्षी लक्ष घालून लोकांची समस्या लवकरात लवकर सोडवू। यावर्षी जर लोकांनी आम्हाला संधी दिली, नक्कीच या बाजार समितीचा कायापालट करू। सहकारी गणेश पोखरकर, आम्ही या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सामोरे जात आहोत। गेल्या अनेक वर्षापासून मार्केटमध्ये बऱ्याच काही समस्या होत्या। त्यामध्ये मागील जे व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी होते त्यांनी कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व केले नाही आणि व्यापाऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या पण सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे। तरी त्या आपण इथून पुढे आम्ही दोघांच्या सहकार्याने सोडवण्याचा पूर्ण कसोशीने प्रयत्न करू आणि व्यापाऱ्यांना जेवढ्या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू आणि या निवडणुकीला आम्ही दोघे सामोरे जाऊ। तरी आपण व्यापाऱ्यांना काय संदेश देणार आहे आजच्या या? गेल्या अनेक वर्षापासून व्यापाऱ्यांनी त्यांच्या ज्या समस्या मांडल्या, उदाहरणार्थ बिल्डिंगच्या पायऱ्या, रस्ते, साफसफाई, मूलभूत सुविधामध्ये पाणी, पिण्याचे पाणी, दुसरं ड्रेनेजची सिस्टीम इथे नाही आहे। त्या समस्या आम्ही अनेक वेळा संचालक मंडळासमोर मांडल्या, पण त्या कुठल्याही आत्तापर्यंत त्यांनी सॉल्व केलेल्या नाही। फक्त आश्वासनं देतात आम्ही करू करू आणि काही केलं जात नाही आहे। व्यापाऱ्यांना त्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। मार्केटमध्ये चोरीचे अनेक प्रकार घडतात, त्याबद्दल बाजार समितीने आजपर्यंत कुठलेही ठोस पावले उचललेले नाही आहेत। व्यापाऱ्यांकडून करोडो लाखोमध्ये मार्केट सेस घेतला जातो, त्याच्या अगेन्स्ट आम्हाला कुठल्याही प्रकारचे सुविधा दिल्या जात नाहीत। त्यासाठी आम्ही योग्य प्रकारे प्रयत्न करून जेवढे जास्त होईल तेवढा सुविधा देण्याचा प्रयत्न करू आणि या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये आम्ही व्यापारी एकता परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जातो। वास्तविक पाहता 1957 साली स्थापन झालेल्या या बाजार समितीने अनेक चढउतार या 2025 पर्यंत पाहिलेले आहेत। अनेक संचालक मंडळ या ठिकाणी आली आणि गेली, अनेक सभापती पद भूषवलेले अनेक मंडळी या ठिकाणी आहेत, परंतु बेसिक सुविधांच्या बाबतीत देखील आज मागासलेलं पण हे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी तिथल्या व्यवस्थेला आणि प्रशासनाला दाखवून दिलेलं आहे। आज 42 एकरमध्ये असणारी ही बाजार समिती, इथे रस्त्यापासून पाणी असेल, स्वच्छता असेल, कचऱ्याची विल्हेवाट असेल, ड्रेनेज असेल, अशा अनेक समस्या आजही तितक्याच प्रमाणात लोकांना भेडसावतात। त्यावर अजूनही कोणी मूळ म्हणजे आवाज उठवला नाही किंवा त्या बदलण्याचा किंवा त्यासाठी काम करण्याचा कोणी साधा प्रयत्नही केलेला दिसत नाही। मार्केट शेअर्स असेल किंवा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जे व्यावसायिक गाळे इथे व्यापाऱ्यांचे आहेत, ते व्यापारी महापालिकेला देखील मालमत्ता कर दरवर्षी नियमितपणे भरतात, परंतु ही कर प्रणाली असून देखील या कराच्या मोबदल्यात व्यापाऱ्यांना काय मिळतं हा त्याचा संशोधनाचा भाग आहे। त्याच्यामुळे हा प्रश्न घेऊन सर्वसामान्य व्यापाऱ्याचं हित जाणून आम्ही खऱ्या अर्थानं व्यापारी एकतेच्या माध्यमातून ह्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या निवडणुकीला सामोरं जातोय आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या आगामी पुढील काळामध्ये व्यापाऱ्यांची हक्काची माणसं ही संचालक मंडळामध्ये असली पाहिजेत आणि त्या संचालक मंडळाच्या माध्यमातून स्वतःचं नाही तर व्यापाऱ्यांचं हित साधलं गेलं पाहिजे, हा आमचा मूळ असा अजेंडा असेल। आणि आम्ही एवढं पण निश्चितपणे सांगू, जर आम्ही या पुढील 5 वर्षाच्या काळात आमच्या हाती सत्ता आली, आम्ही त्या पदापर्यंत पोहोचलो, आम्ही जर बदल करू शकलो नाही तर पुन्हा आमच्या दोघांपैकी कोणी निवडणूक लढणार नाही। कारण जर आम्ही पण त्याच गोष्टींवर परत निवडणुकांना सामोरं गेलो
तर लोकसुद्धा आम्हाला निवडून देणार नाहीत आणि त्यांनी देऊच नाही अशी मी ठामपणे भूमिका या ठिकाणी आमची मांडतो। निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळात परिवर्तन हे परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून दिसेल। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।